नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मकर राशी भविष्य पाहणार आहोत. तर मकर राशी 1 फेब्रुवारीपासून ते 20 मार्चपर्यंत या ठिकाणी चुकूनही जाऊ नका, नाहीतर तुमच्यासाठी ते खूप धोकादायक असणार आहे. तर ते काय असणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ. तर मकर राशीच्या मित्रांनो, स्वामी चमत्कार घडवणार आहेत. तर स्वामी कोणते चमत्कार घडवणार आहेत यासाठी मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण 1 फेब्रुवारीनंतर 20 मार्च या कालावधीमध्ये ग्रहाची अशी काही विशेष स्थिती तयार होणार आहे, जी तुमच्या दैनंदिन आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे. या काळात चुकूनही या ठिकाणी जाऊ नका, कारण अडचणी, गैरसमज आणि मानसिक ताण वाढू शकतो, असे स्पष्ट संकेत ज्योतिषशास्त्रातून मिळत आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला माहिती योग्य आणि खूप सुंदर शब्दात नीट आणि सोपी अशी माहिती तुम्हाला मिळेल. तर मकर राशी जीवनाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा आणि सावधगिरीचा विषय घेऊन आले आहे. कारण 1 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत या कालावधीत ग्रहाची चाल, नक्षत्राची स्थिती आणि शनी देवाचा प्रभाव मकर राशीवर विशेष प्रभाव पडणार आहे. तर या काळात मकर राशीसाठी लोकांसाठी परिवर्तनाचा, आत्मपरीक्षणाचा आणि निर्णयात संयम ठेवण्याचा काळ आहे. या काळात काही कठीण जाणे, तर काही वातावरणात वावरणे किंवा काही लोकांशी संपर्क ठेवणे नुकसानकारक ठरू शकतं, असं ज्योतिषशास्त्र स्पष्ट संकेत देते. मकर राशीचा स्वभाव मुळातच कष्टाळू, शिस्तप्रिय आणि जबाबदारी घेणारा असतो. तर शनी हा तुमच्या राशी स्वामी असल्यामुळे तुम्ही आयुष्यात उशिरा यश मिळतं, पण ते यश टिकाऊ असतं. मात्र 1 फेब्रुवारीनंतर शनी आणि राहू यांच्या दृष्टी संबंधांमुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर थोडा ताण येऊ शकतो. या काळात भावनिक अस्थिरता, गैरसमज आणि चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी जाण्याची शक्यता वाढते. म्हणूनच काही ठिकाणी जाणीवपूर्वक दूर राहणे हेच तुमच्या हितासाठी योग्य ठरणार आहे. पहिलं धोकादायक ठिकाण म्हणजे वादग्रस्त आणि नकारात्मक वातावरण असलेले ठिकाण. जिथं सतत भांडणं, मतभेद, राजकारण किंवा कटकारस्थान चालू असतं, अशा ठिकाणी या काळात मकर राशीच्या लोकांनी जाणं टाळावे. ग्रहयोग असे दर्शवतात की अशा ठिकाणी गेला असता तुमच्यावर आरोप येऊ शकतो, तुमची प्रतिमा धोक्यात येऊ शकते किंवा विनाकारण अडकलेले जाऊ शकतात. तुमचा स्वभाव शांत असला तरी समोरची परिस्थिती तुम्हाला अडचणीत आणू शकते. दुसरं धोकादायक ठिकाण म्हणजे आर्थिक व्यवहाराशी संबंधित ठिकाण, जिथं पारदर्शकता नाही. उदाहरणार्थ संशयास्पद गुंतवणूक, अनोळखी लोकांसोबत मोठे आर्थिक व्यवहार करणे किंवा कोणतेही कागदपत्र न वाचता केलेले करार. 1 फेब्रुवारीनंतर ते 20 मार्च या काळात बुध ग्रह कमजोर स्थितीत असल्यामुळे चुकीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. त्यामुळे पैशाबाबतचा कोणताही निर्णय घाईत घेतला तर त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागू शकतात. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं धोकादायक ठिकाण म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या अशुद्ध किंवा नकारात्मक ऊर्जा असलेलं ठिकाण. काही ठिकाणी गेल्यावर मन अस्वस्थ होतं, विचार नकारात्मक होतात आणि आत्मविश्वास कमी होतो. तर मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक स्वास्थ्य जपण्याचा आहे. अशा ठिकाणी जाण्यास तुमची एकाग्रता, झोप आणि निर्णयशक्ती बिघडू शकते. यामुळे अशा जागा ओळखून तिथं जाणं टाळणं फार आवश्यक आहे. या काळात शनिदेव तुमची परीक्षा घेत आहे असं म्हणायला हरकत नाही, पण लक्षात ठेवा, शनिदेव शिक्षा देण्यासाठी नाही, तर योग्य मार्गावर आणण्यासाठी परीक्षा घेतात. जर तुम्ही संयम, प्रामाणिकपणा आणि शिस्त पाळली तर हेच ग्रहयोग भविष्यात मोठे यश ठरणार आहे. मात्र चुकूनही अहंकार, हट्ट किंवा मला सगळं माहीत आहे असा दृष्टिकोन ठेवू नका. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष काळजीचा आहे. अभ्यासाशी संबंधित ठिकाणी, स्पर्धा परीक्षा केंद्रावर किंवा मुलाखतीत जाताना मन पूर्णपणे शांत ठेवा. कोणाचाही नकारात्मक बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होऊन देऊ नका. या काळात चुकीच्या सल्ल्यामुळे दिशाभूल होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अनुभवी आणि विश्वासार्ह व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी, मकर राशीच्या लोकांसाठी या काळात ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. कुणाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवणं किंवा कुणाविषयी मत तयार करणं टाळा आणि बैठकीत उपस्थित राहिल्यास तुमच्या मनावर संशय
येऊन ताण निर्माण होऊ शकतो. तसेच कौटुंबिक जीवनातही या काळात संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. काही ठिकाणी जाण्यामुळे कुटुंबात गैरसमज निर्माण होऊ शकतात. विशेषतः नातेवाईकांचे जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनाकारण चर्चा, टोमणे किंवा तुलना टाळा. घरातील शांतता जपणे हेच या काळात तुमचे खरे यश असणार आहे. आणि आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर हा काळ दुर्लक्ष करण्याचा नाही, तर या ठिकाणी जाण्यामुळे थकवा, मानसिक ताण किंवा जुन्या आजारांचा त्रास वाढू शकतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी, अस्वच्छ परिसर आणि उशीरपर्यंत जागरण टाळा. तर या काळात मकर राशीच्या लोकांसाठी आध्यात्मिक ठिकाणी जाणं मात्र फायदेशीर ठरणार आहे. जसे की मंदिरं, केंद्रस्थान, ध्यान केंद्र, शांत निसर्गरम्य ठिकाणे. येथे वेळ घालवल्यास मन स्थिर होईल आणि निर्णय क्षमता वाढेल. ग्रहदोष दूर होतील. तसेच ग्रहदोष परिणाम कमी करण्यासाठी नियमित प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यान करणं उपयुक्त ठरेल. शनिदेवाचा एक महत्त्वाचा संदेश म्हणजे कमी बोला आणि जास्त ऐकणे. या काळात तुम्ही जितकं शांत राहाल तितकं धोके टळतील. प्रत्येक ठिकाणी प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही, तर लक्ष ठेवा. काही वेळा दूर राहणं हेच सर्वात मोठं शहाणपण असतं. म्हणूनच 1 फेब्रुवारी ते 20 मार्च हा काळ तात्पुरता आहे. हा काळ कायमस्वरूपी अडचणीचा आणण्यासाठी आलेला नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. योग्य ठिकाणी न जाणे, चुकीच्या लोकांपासून दूर राहणे आणि आत्मपरीक्षण करणे हे या काळाचे खरे सूत्र आहे. याचा फायदा पुढील महिन्यांमध्ये नक्कीच मिळणार आहे. तर मकर राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, ग्रह तुमची दिशा ठरवतात, पण निर्णय तुमच्या हातात असतात. या काळात सावधगिरी बाळगली तर मोठे नुकसान सहज टळू शकते. थोडा संयम आणि थोडी श्रद्धा आणि थोडी समजूतदारपणा तुम्हाला सुरक्षित नक्कीच ठेवणार आहे. तर मला आशा आहे की आजची ही ज्योतिषशास्त्रीय माहिती मकर राशीच्या सर्व मित्रांना मार्गदर्शक ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर मयुरेश व्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा, कारण योग्य वेळी मिळालेली माहिती अनेक अडचणींपासून वाचवू शकते. तसेच 1 फेब्रुवारीनंतर 20 मार्च हा काळ मकर राशीची परीक्षा घेत असला तरी योग्य समजूतदारपणा, संयम आणि सावधगिरी ठेवली तर हाच काळ तुमच्यासाठी शिकवण देणारा ठरू शकतो. तर या ठिकाणी न जाणे, काही लोकांपासून अत्यंत अंतर ठेवणे आणि निर्णय घेताना घाई न करणं हेच या काळाचं यशाचं सूत्र असणार आहे. तर आजची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या मित्रांसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया तुमच्या पुढील राशी भविष्यासाठी योग्य आणि अत्यंत आनंदाची बातमी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.